प्रभाग क्रमांक 16 क मधून अपक्ष उमेदवार मयुरी जितेंद्र चौथे या उमेदवारी करत असून प्रस्थापित यांच्या विरोधात त्या उमेदवारी करत असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना रंगणार आहे। भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर जितेंद्र चौथे यांनी आपल्या पत्नी मयुरी चौथे यांनी अपक्ष उमेदवारी करत असून जास्तीत जास्त नागरिकांनी 15 जानेवारी रोजी ट्रॅक्टर निशाणी समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। जुने जळगाव येथील विठ्ठल मंदिर येथून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। या संदर्भात 16 क च्या अपक्ष उमेदवार मयुरी चौथे व त्यांचे पती जितेंद्र चौथे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। चला या नमस्कार, माझे नाव मयुरी जितेंद्र चौथे। मी प्रभाग क्रमांक 16 क मधून उमेदवारी लढत आहे। तरी माझी निशाणी ट्रॅक्टर असून अनुक्रमांक 3 सगळ्यांनी ट्रॅक्टर ही निशाणी लक्षात असू द्या। नमस्कार, मी जितेंद्र चौथे। मी सर्वप्रथम जळगाव शहर महानगरपालिकेची प्रक्रिया जेव्हा चालू झाली तर मी पक्षाच्या लोकांकडे मागणी केलेली होती, आमच्या पक्षाकडे, की पक्षासाठी काम करणाऱ्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी कोणाला तरी तुम्ही तिकीट द्यावे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सर्व निष्ठावान लोक उभे राहू अशी आम्ही मागणी केलेली होती। परंतु काही स्थानिक लोकांचं ज्यांचं पक्षासाठी काही योगदान नसताना अशा लोकांच्या आग्रहाखातर अशा लोकांचे लाड पक्षाने पुरवले, त्यांच्या विरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी माझी लढाई लढत आहे। माझी उमेदवारी जी आहे ही प्रभागातील सर्वसामान्य लोकांनी मागणी केलेली सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी करत आहे। अच्छा, ठीक आहे। काय आव्हान करणार जनतेला? मी जनतेला एकच आव्हान करणार आहे की आता काही जे लोक आहेत प्रभागातील ते स्वतःच्या धनाच्या बळावर आमच्या प्रभाग क्रमांक 16तील अयोध्या नगर व आमच्या जुन्या जळगाव परिसरातील जनतेला विकत घेण्याची भाषा करतायत। तर आमची अयोध्या नगरातील माझी जी मायबाप जनता आहे ही अशा बलाढ्य धनशक्तीला पराभूत करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील अशी मी आशा बाळगतो। आणि येणाऱ्या काळात आमच्या प्रभाग क्रमांक 16ची जी जनता आहे ही खूप सुज्ञ आहे व ही अशा धनशक्तीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो। भाजपचे पदाधिकारी होते, मात्र या ठिकाणी भाजपचे बंडखोर म्हणून उमेदवारी लढतात। मी कालही भाजपचा होतो, आजही भाजपचा आहे आणि आयुष्यभर भाजप सोबतच राहणार आहे। माझ्या रक्तात भाजप आहे। परंतु आणि तसेच भाजपचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय आमचे नेते राजू मामा हे सर्व माझे आजही हृदयात आहेत। परंतु स्थानिक जे आमचे काही पक्ष संपवायला निघालेले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या विरुद्ध सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने ही मी माझी लढाई लढत आहे। मी सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आव्हान करू इच्छितो की आपल्या एकनिष्ठ पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहावे अशी मी विनंती करतो। Please like, comment and subscribe our channel.